सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी मे लाईफ शीतल ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर एका ताईंचा खूप मोठा अनुभव आहे बरं का। जसे की बघा, हारलेल्या मनाला जगण्याचा आधार देण्याचं काम मी म्हणण्यापेक्षा माझे स्वामी माऊली करतात। आणि बघा, तसंच ताईंच्या आयुष्यामध्ये पूर्ण सगळं काही संपलं होतं, पण ताई पुन्हा उभा राहिल्या आणि तीन मुलांचा ताई आधार बनल्यात। तर बघा, काल एक ताई आल्या होत्या मुंबईवरून। आता स्वामी मूर्ती आठ तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की सोमवारचं बंद असतं, म्हणजे सोमवारी सुट्टी असते स्वामी मूर्ती आठला। तर ताई एवढ्या दुरून मुंबईवरून आल्या आणि त्या स्वामींना म्हटल्या, जसे की दुकाना बघा घरातले स्वामी विराजमान होते, तर परवाच मी स्वामींना घरी घेऊन आले आणि त्यांची इच्छा होती की स्वामी म्हणाले, स्वामी काही करा, शीतलताईची माझी भेट होऊ दे। म्हणजे एवढ्या दुरून आल्या आणि खाली ज्या आमच्या शॉपच्या खाली ज्या काकू राहतात त्यांच्याकडे नंबर होता माझ्या भावाचा, तर त्यांनी त्याला कॉल केला की मुंबईवरून एक ताई आलेले आहेत। मग तो शॉपवरती गेला घाईघाईमध्ये। तर शॉप बघा आमच्या घरापासून अर्धा तासाच्या अंतरावरती आहे। तर ताई एका अनुभव सोबत आल्या होत्या पुण्यामध्ये। तर बघा, ताईंचे मिस्टर एक काही दिवसापूर्वी ऑफ झालेत, म्हणजे ते मिस्टर एक्सपायर झालेले आहेत। त्यांचं लिव्हर खराब झालं, तर ताईंनी स्वतःचं लिव्हर त्यांना दिलं, पण ताई वाचवू शकल्या नाही। दुर्दैवी गोष्ट आहे की 1.5 महिन्यानंतर त्यांची डेथ झाली। पण ताई अशा म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर ताईंचं कशातही मन लागत नव्हतं, किंवा ताई खूप अशा नाही का डिस्टर्ब होत्या आणि ताईंना काहीच, म्हणजे कसं असतं, साहजिक आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नवऱ्याचं स्थान किंवा आपल्या लाईफ पार्टनरचं जे स्थान असतं ते वेगळं असतं। आणि ताई खूप स्ट्रेसमध्ये होत्या, टेन्शनमध्ये होत्या आणि असं म्हणजे ताईंना खूप त्रास होता। तर ताईने बघा आपल्या म्हणजे एका ताईला, म्हणजे त्यांच्या कोणाला तरी भाच्याला ताई म्हटल्या, पहिला अनुभव काय सांगितला की माझ्या भाच्याला मला 2000 रुपये पाठवायचे होते आणि ते चुकून स्वामी मूर्ती आर्टच्या अकाउंटला आले, म्हणजे चुकून आले बरं का। म्हणजे ते म्हणजे स्वामींची इच्छा, आणि त्याच्यामध्ये ताईंनी स्वामींची मूर्ती आपल्याकडून घेतली आणि ताई आपल्या व्हिडिओ बघत 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 ताईंना प्रेरणा मिळाली, ताईंना हिंमत मिळाली, ताईंना बळ मिळालं। आणि ताई एवढं काल कौतुक करत होते, पण कसं थोडंसं आमच्या घरामध्ये थोडंसं एक ऑपरेशन झालेलं आहे 8 दिवसापूर्वी प्रकट दिन नंतर, त्यामुळे मी घरीच आहे आणि म्हणजे डबा वगैरे द्यावा लागतो किंवा पेशंटची काळजी घ्यावी लागते। तर बघा, आमच्या घरी ऑपरेशन झाल्यामुळं मी शॉपवरती जाऊ शकले नाही आणि ताईंना तर मला भेटायचंच होतं आणि मी घाईघाईत हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट शॉपमध्ये पोहोचले। म्हणजे ताई बोलल्या स्वामींना की शीतलताईंची माझी भेट होऊ दे। स्वामींनी बघा अगदी चाफ्याचं फुल बघा आम्ही रविवारी घातलं होतं, ते सुकलेलं फुल होतं, ते खाली पडलं आणि ताईंनी बघा म्हणजे स्वामींनी मला बोलवलं असल्यासारखं ओला करून मी ताईंना भेटायला गेले शॉपवरती। तर ताई बघा साडी माझ्यासाठी घेऊन एवढी फळं वगैरे घेऊन आलते। म्हणजे कसं असतं माहितीये का, दुकानामधनं एखादं पूजा साहित्य खरेदी करणं आणि एखाद्या सोबत मनापासून जोडणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो। तर माझ्याशी ज्या जोडल्या गेलेल्या ताई आहेत, दादा आहेत, त्यांचं माझं नातं बॉन्डिंग एक वेगळं आहे। म्हणजे असं वाटतच नाहीये की त्या मुंबईच्या आहेत किंवा ते माझ्यासाठी परके आहेत, कारण स्वामी सेवेतून आपण जोडलो गेलोय म्हणजे आपण सर्वजण एकच आहे। तर ताईंनी सांगितले की ताई तुमचे व्हिडिओ बघत बघत मला हिंमत मिळाली, प्रेरणा मिळाली। बघा भरपूर असा महिला वर्ग आहे ज्यांना म्हणजे बघा मिस्टर नाहीयेत किंवा काही ना काहीतरी कारण असतो बघा, त्यांच्या लाईफ पार्टनर म्हणजे त्यांच्या सोबत सुद्धा राहत नाहीत, काही काही जर आयुष्यातच नाहीयेत। पण बघा त्यांचा मृत्यू किंवा त्यांचं जाणं हे आपल्या हातामध्ये नसतं, प्रत्येकाचा मृत्यू हा ठरलेला आहे, प्रत्येकाच्या कर्मानुसार देव त्याला फळ देत असतो। पण मी प्रत्येकाला काही सांगते, जरी तुम्हाला आता बघा ताईच्या 3 मुलं आहेत, एक मुलगी आहे ती आयुर्वेदिक डॉक्टर आहे, बनली आता, ती सध्या जॉब करते प्रॅक्टिससाठी, एक मुलगी शक्ती आहे आणि त्यांचा मुलगा जो आहे तो UPSC ची परीक्षा देतोय आणि स्वामी कृपेने त्या दादाला यश मिळावं असं मी स्वामींचरणी प्रार्थना करते। खरंच खूप गोड आणि चांगला परिवार आहे आणि माझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम आणि आदर आहे। एवढ्या दुरून ते एवढ्या रात्री आल्या आणि त्या म्हणत शीतलताई आम्हाला जायला वेळ होईल, आम्हाला लवकर शीतलताईंना भेटायचंय। आणि ताई म्हणत ताई तुम्ही जसं सांगितलं व्हिडिओमध्ये तुम्ही मंगळसूत्र घाला, जोडवी घाला, टिकली लावा, तर ताई म्हटल्या आज माझी मुलं एवढी मोठी आहेत, पण तुमचा व्हिडिओ बघून मी माझ्या अंगावरलं काहीच नाही उतरवलं ताई, जसंच्या तसं आहे। आणि सोपं नाही हो 3 मुलांना घेऊन मुंबईसारख्या सिटीत राहणं, आणि जरी वय झालं तरी बघणाऱ्यांची नजर खूप वाईट असते। त्यामुळे बघा महिला वर्गाला नेहमीच का सपोर्ट असतो, कारण कसं असतं जो गेला त्याच्यामध्ये आपला दोष नसतो। कसं असतं प्रत्येकाचं आयुष्य वरून लिहिलेलंच असतं, प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला भगवंत फळ देतो। तर बघा प्रत्येकाचं आयुष्य किती आहे हे विधिलिखित लिहिलेलं असतं, ते घडतं, ते टळता येत नाही, कारण आपल्या हातामध्ये काहीच नसतं। त्यामुळे बघा जे गेले त्यांच्यासाठी आपण चांगली प्रार्थना करू, त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळू दे। जेव्हा बघा एखादा व्यक्ती मृत्यू पावतो आपण पुन्हा पुन्हा त्याच्या आठवणीमध्ये राहतो, तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा मुक्ती मिळत नाही, नकळत का होईना त्याला सुद्धा त्रास होतो। त्यामुळे बघा ताईंनी आपले व्हिडिओ बघून ताई म्हणल्या मला खूप हिंमत मिळाली, ताई पॉझिटिव्ह वाटलं आणि मी त्या दुःखातून खूप लवकर बाहेर तुमच्या व्हिडिओमुळे आले। मग विचार करा
त्या माझ्यासोबत राहत नाही, मी त्यांच्या समोर नाही, फक्त एक व्हिडिओ त्याच्यामुळे बघा कित्येक लोकांना मोटिवेशनल मिळतं, कित्येक लोकांना जगण्याचा आधार मिळतो, कित्येक लोकांना प्रेरणा मिळते. म्हणजे कसं असतं हे स्वामी करून घेतात. कारण कसं असतं कधी कोणाच्या दुःखाचं कारण बनायचं नाही. बनाल तर एखाद्याच्या सुखाचं किंवा एखाद्या चांगल्या गोष्टीचा भाग बना, चांगल्या गोष्टीचं कारण बना. तर बघा असं ताईंच्या मनामध्ये एवढं प्रेम आपुलकी बघून मलाही वाटलं की ताई एवढं दुरून साडी वगैरे घेऊन माझ्यासाठी आल्या, काही गरज होती. म्हणजे स्वामी सेवेतून भरपूरसं मला प्रेम मिळालं, भरपूर तुम्ही लोकांनी सपोर्ट केला, आशीर्वाद दिला आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तर आहेतच माझ्यासोबत. स्वामींची सुद्धा कृपा आहे, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. कारण कसं आहे आमच्या बघा आता आपलं शॉप प्रकटीनंतर 3-4 दिवस बघा बंद होतं. कारण कसं आहे पाऊस पडला अवकाळी आणि आमच्या इथं व्होल्टेज वगैरे उडले होते, म्हणजे नेटवर्क इश्यू होता, लाईट सुद्धा शॉपमध्ये नव्हती बरं का. त्यामुळे तुम्हाला रिप्लाय मिळाला नसेल, तुमचे कॉल सुद्धा अटेंड केले नसते, त्याच्याबद्दल माफ करा. कारण कसं असतं की मेडिकल इश्यू असल्यावरती माणसाचं लक्ष लागत नाही. आम्ही नसल्यामुळं शॉप 2-3 दिवस बंद पण होतं आणि कामकाज चालू केलं बरं का परवा वगैरे, पण लाईटीच्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला रिप्लाय नसेल मिळाला, त्याच्याबद्दल माफ करा. पण प्रत्येकाने समजून घ्या. कारण कसं असतं माहितीये का, तुम्ही जसं अध्यात्मात आहात, जसं तुम्ही अध्यात्म करताय, त्याच्यामुळे तुमची पॉझिटिव्हिटी, तुमची सकारात्मकता असणं खूप महत्वाचं आहे आणि सर्वात गरजेचं आहे बरं का. कारण तुमची पॉझिटिव्हिटी, तुमची सकारात्मकताच तुम्हाला सगळ्या गोष्टीतून बाहेर काढते आणि तुम्हाला सुद्धा बघा पॉझिटिव्ह त्याचा रिझल्ट मिळतो. जसं की बघा कुंचन सेवेतून एका ताईंची 18 लाखाची गाडी झाली, काही ताईंचं घर झालं, बरेचसेच अनुभव बघा मी कम्युनिटीच्या माध्यमातून किंवा शॉर्ट्स व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं कार्य चालू आहे. तुम्ही अनुभव बघा. कारण कसं असतं माहितीये का, मी काही देव नाहीये किंवा मी दिलेली सेवेनंच तुमचं चांगलं होईल असं मी कधीच म्हणणार नाही. कारण कसं असतं सेवा तर मी तुम्हाला सांगतेय, पण तुमचं सातत्य, तुमचं कर्म आणि तुमची भक्ती आणि तुमचा प्रामाणिकपणा, ह्या 4 गोष्टींमुळे तुम्हाला भगवंत ते फळ देतो. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता की शीतलताई तुझ्यामुळे सेवा कळली. कसं असतं माहितीये का, निमित्त मात्र मी आहे, पण तुमच्याकडून माता लक्ष्मीला सेवा करून घ्यायची आहे, स्वामींना तुमच्याकडून सेवा करून घ्यायची आहे. तसंच बघा आता ताईनी जी साडी आणली ती सुद्धा तुम्हाला मी दाखवेल. आणि ताईनी बघा मला खूप भारी वाटलं की माझ्या एका व्हिडिओमुळं ताईंचं आज वय बघा 3 मुलं एवढी मोठी आहेत ताईंची, तर ताईंचं वय जास्त नाही, 45-47 वर्ष ताई असतीलच. पण म्हणजे त्यांनी एवढं छान मार्गदर्शन, गळ्यामध्ये मंगळसूत्र, पायात जोडवी, कपाळ टिकली, म्हणलं ताई तुमचा व्हिडिओ बघितला, तुमचे वाक्य ऐकले आणि मी माझ्या अंगावर एकही अलंकार उतरला नाहीये. आणि तुमच्या व्हिडिओमुळं आज डॉक्टर म्हटले सुद्धा की त्यांच्या मुलाला की तुमच्या मम्मीला ट्रीटमेंटची गरज आहे, त्या मेंटली डिस्टर्ब आहेत, आणि म्हणलं फक्त शीतलताईंचे व्हिडिओ बघितले आणि आज मी एवढी पॉझिटिव्ह आहे, सकारात्मकता आहे आणि सेवा करते. मला स्वतःही त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. मग विचार करा कसं असतं, कुणी वाईट चितलं म्हणून कधीच आपलं वाईट होत नाही. कारण ह्या सगळ्या स्वामी भक्तांचा किंवा मी जोडलेली माझी लाख मोलाची हक्काची माणसं आहेत, त्यांचा आशीर्वाद, त्यांची कृपा आणि त्यांची साथ आहे म्हणून स्वामी मूर्ती इथपर्यंत आहे. कसं असतं कावळ्याने श्राप दिल्याने ढाळी कधी मोडत नाही. कसं असतं 100पैकी निगेटिव्ह 20 लोक असतात ज्यांना कसं असतं प्रगती बघवत नाही किंवा ज्यांना एखादं चांगलं झालेलं बघवत नाही, पण त्याच्यामध्ये कष्ट असतात. आणि काही चांगली लोक जोडले त्यांचे आशीर्वाद, त्याचे ब्लेसिंग सुद्धा खूप महत्वाचे असतात. तर बघा आता तुम्हाला स्वामींचं दर्शन पण मी दाखवणार. स्वामी घरी विराजमान झाले, तो पण एक अनुभव आहे बरं का. स्वामी बघा प्रकट दिन दिवशी खूप छान तयार झाले आणि स्वामींचा अभिषेक 5 वाजता झाला. त्याच्यानंतर स्वामींनी वस्त्र घातले, सगळी पूजा व्यवस्थित झाली. आपण सत्यनारायणची पूजा वगैरे करायची होती, शॉपचं आपलं कलश पूजन होतं, तर शिऱ्याचा वगैरे नैवेद्य माऊलीने दाखवलं. पण माऊलीचा चेहरा पडल्यासारखाच. पण विचार केला की एवढं छान पूजा केली, एवढ्या पहाटे उठून स्वामींचा अभिषेक झाला आणि स्वामी नाराज काय. तर स्वामींना प्रकट दिन स्वामींसोबत मी प्रत्येक वर्षी घरातून करायचा आणि माझं पण मन होत नव्हतं की स्वामी घरी आणि प्रकट दिन शॉपमध्ये. त्यामुळे माऊलींची पण दाट इच्छा होती. बघा जसं स्वामींनी आपल्या शॉपमध्ये वस्त्र घातले सेम तसेच घरातले स्वामी वस्त्र घालून तयार होते. आणि अचानक अगदी बघा शेवटच्या एंडच्या मोमेंटला स्वामी गाडीमध्ये बसले आणि स्वामी विराजमान झाले शॉपमध्ये. म्हणजे स्वामींच्या साक्षीने किंवा स्वामींना सुद्धा नवीन शॉप बघायचं होतं म्हणण्यापेक्षा स्वामींचंच आहे, स्वामींना काही माहित नाही. पण माझ्या घरातली माऊली जी आहे ती अगदी साक्षात जिवंत आहे आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीत, प्रत्येक सुखात दुःखात स्वामींनी मला साथ दिली आहे. मग स्वामी माझ्यासोबत असणं खूप मला असं वाटायचं की स्वामी माझ्यासोबत असावे. आणि स्वामी अचानक कारमध्ये बसले, गाडीतून स्वामी शॉपमध्ये आले. सगळा कार्यक्रम झाला, स्वामींनी सगळं शॉप स्वामींना दाखवलं आणि घरी येण्याची वेळ आली तर गुरुजी म्हटले राहू दे इथं स्वामींना, कोणतरी झोपायला इथं राहू दे. तर माझा भाऊ आणि मुलगा झोपला होता शॉपमध्ये. तर बघा स्वामी 4 दिवस शॉपमध्ये होते आणि परवा स्वामीने मी अचानक घेऊन यायला तर ओला 2 वेळा केली. तर कसं की स्वामींना शॉपमध्ये बसायचं होतं आणि घरी यायचं होतं. म्हणजे बघा स्वामींना कसं आहे सगळे शॉपमध्ये यायचे दर्शनाला. स्वामींना असं भारी वाटायचं. पहिलं घरातून आपलं स्वामीमूर्ती आठ असल्यामुळं स्वामींसोबत सगळे बोलायचे, स्वामींचा आशीर्वाद घ्यायचे, स्वामींशी सगळं बोलायचे. म्हणजे स्वामींना पण एक प्रकारचा सगळ्यांसोबत एक लगाव लागलेला होता. म्हणजे
एक स्वामींचं सगळ्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं झालेलं होतं. आणि बघा स्वामी परवा घरी आले आणि पुन्हा स्वामी माऊली देवघरामध्ये विराजमान झाली. तर काल ताई आल्या होत्या बघा, सुंदरशी बघा ही ताईंनी साडी आणलेली आहे. तर ही साडी बघा, ज्यांनी ज्यांनी मला साडी गिफ्ट केली किंवा ज्यांनी सेवेतून चांगले अनुभव आले त्यांनी काही ना काहीतरी म्हणजे असं भेट वगैरे गिफ्ट दिले, पण त्यांचा अपमान कधीच झाला नाही. प्रत्येक ताईने जे दिलेलं गिफ्ट आहे ते प्रेमाने स्वीकार केलं आणि एकदा ना एकदा मी ती साडी घातलेली आहे. तर ही साडी बघा तुम्हाला एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी मी वेअर करेल, तुम्हाला दिसेल. तर सुंदर अशी बघा साडी ताईने मला दिलेली आहे आणि खूप छान वाटलं बरं का. म्हणजे साडीपेक्षा एवढं माझ्याबद्दल त्यांनी प्रेमाने विचार केला, एवढी आपुलकी त्यांच्या मनात माझ्याबद्दल आहे हे बघून मला सुद्धा खूप चांगलं वाटलं. कारण कसं असतं, आपला कोणीतरी विचार करतंय किंवा आपण कोणाच्या तरी मनावरती आज राज्य करतोय म्हणण्यापेक्षा एखाद्याच्या मनामध्ये आपण बसलोय म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे बरं का. स्वामी सेवेतून खूप तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिले, साथ दिली आणि तुमचं प्रेम, आशीर्वाद, साथ ह्याच्यामुळेच आज मी उभी आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद. तर बघा ताईंनी सुंदर अशी मला साडी दिलेली आहे, खूप छान आहे. जेव्हा मी वेअर करेल तेव्हा तुम्हाला दिसेलच. आणि ताईंचे पण मनापासून आभार. तर बघा स्वामींचं पण दर्शन घेऊया आणि आता शॉपवरती जायला मला निघायचं आहे. तर बघा आज माऊली खूप आज बघा गरम होतं, त्यामुळे माऊलींना वस्त्र वगैरे नाही घातले. कारण बघा स्वामींची पूजा सुद्धा घरातली नित्य करावी लागते. कारण कसं असतं, माऊलींच्या कृपा आशीर्वादाशिवाय आयुष्यामध्ये काही शक्य नाही. तर स्वामी आहेत तर सगळं आहे. तर स्वामी पण आज खूप छान तयार झालेले आहेत आणि आज स्वामींची पूजा खूप छान झालेली आहे बरं का. तुम्ही सुद्धा स्वामींची सेवा करा. स्वामींची मार्बलची मूर्ती सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्यांना हवी ते लवकरात लवकर मेसेज करून स्वामींची सुंदर अशी मार्बलची मूर्ती सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर ही ताईंची खूप सुंदर साडी आहे आणि ताई तुमचे मनापासून धन्यवाद, आभार. तुमचा मुलगा जी परीक्षा देतोय दादा, त्या परीक्षेमध्ये लवकरात लवकर पास व्हावा, तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओ सोबत भेटूया.